मी विनंती करते की त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना संबोधित करावे. डॉक्टर एकनाथ वैद्य सर आणि डॉक्टर दिलीप अलोने सर पण आले आहेत, तर त्यांनी कृपया मंचावर यावे आणि स्थानपन्न व्हावे. धन्यवाद सर. यानंतर विदर्भातील कडधान्य उत्पादन वाढीचे सूत्र व यशोगाथा याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत डॉक्टर दिलीप अलोने. डॉक्टर दिलीप अलोने सर जे आज आपल्याबरोबर आहेत, ते साधारण 1980 पासून शेतीमध्ये विविध पीक उत्पादनाचा प्रयोग करत आहेत. तसेच जगाचा पोशिंदा बळीराजाला सगळ्यात प्रथम मी नमन करतो आणि ॲग्रोव्हिजन या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनीमध्ये सलग दुसऱ्यांदा तूर या पिकाबद्दल आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. दुर्दैवाने ज्यासाठी म्हणून या कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो सहभाग अत्यल्प आढळून येतो. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. वास्तविक विदर्भ आणि शेतकरी हे जे नातं आहे, हे नातं बघितल्यानंतर मला विठ्ठलबागांच्या 4 ओळींची आठवण येते. आम्ही जलमलो या मातीत, किती होणार ग माती, अन खापराच्या या दिव्यात कधी पेटणार वाती. एकूणच विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचा जरी आपण विचार केला तरी प्रामुख्याने विदर्भाच्या शेतकऱ्याची परिस्थिती ही अत्यंत दयनीय आणि चिंताजनक अशा प्रकारची आहे. मधल्या काळामध्ये ज्यावेळेला बीटी कॉटन आलं त्यावेळेला साधारणतः 80 पासून बीटी कॉटनची लागवड सुरू झाली आणि शेतकरी कापूस उत्पादनाच्या स्पर्धेमध्ये उतरले. जशी स्पर्धा निर्माण झाली की अधिकाधिक कपाशीचं उत्पन्न आपण कसे काढू, जशी स्पर्धा वाढली त्या प्रमाणामध्ये खर्चाचं प्रमाण अधिकाधिक वाढायला लागले. 2010च्या दशकामध्ये हे प्रमाण इतकं वाढलं, इतकं प्रचंड वाढलं, एक शायर असं म्हणतो, मैं उगाता हूँ कपास, मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी ही लाश क्यों एक कफन के लिए तरसती है. म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांची जणू काही अवहेलनाच कापूस उत्पादकांनी केली. मी स्वतः शेतकरी आहे, मी तंत्रज्ञ नाही, मी अभ्यासक नाही. अभ्यासक माझ्या बाजूला बसले डॉक्टर वैद्य, ते अभ्यासपूर्ण भाषण देणार आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये कडधान्यावरती त्यांचं प्रचंड मोठं काम आहे. परंतु शेतकऱ्याची ही जी परिस्थिती होती, भरमसाठ रासायनिक खतांचा खर्च होता, कीटकनाशकांचा खर्च होता, वाढणाऱ्या मजुरीचा खर्च होता, या सगळ्यांचा अभ्यास जेव्हा केला त्यावेळेला लक्षात आलं की कपाशीचं पीक कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अधिक फायद्याचे ठरत नाही. मग अशा वेळेला काय आहे, कारण 1980 पासून मी शेती करतोय, म्हणजे आज जवळजवळ 44 वर्ष झाले मी शेती करतोय आणि शेतीमध्ये सगळ्याच प्रकारच्या उत्पादनाचा अनुभव मी या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु परिणामी ज्यावेळेला मला लक्षात आलं की कपाशी पिकाची स्पर्धा शेतकऱ्याच्या हिताची नाही, ती दिवसेंदिवस तुम्हाला कर्जाच्या खाईमध्ये ढकलते आहे, सावकाराच्या ओझ्याखाली दगडते आहे आणि विशेषतः प्रामुख्यानं
कपाशीचा जिल्हा म्हणून जो ओळखला जातो यवतमाळ जिल्हा, त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हे चित्र जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे खर्च कमी होईल आणि कमी खर्चामध्ये उत्पादन कसं जास्त निघेल याचा जेव्हा विचार केला त्यावेळेला नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग करण्याचा पायंडा त्यावेळेपासून पाडला. आणि मग कपाशीकडे बाजूला सारून, कपाशी या पिकाला थोडंसं बाजूला ठेवून आम्ही तूर लागवडीचे प्रयोग सुरू केले. तूर लागवडीसाठी एक महत्त्वाचा दुवा असा होता की तूर लागवडीमध्ये आपल्याला आंतरपीक घेता येत होतं आणि त्यासाठी सोयाबीनची लागवड सुरू झाली होती. म्हणजे तूर आणि सोयाबीन अशी जर आंतरपीक आपण लागवड केली तर साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं पीक हाती येत होतं. म्हणजे एक तुमच्यापाशी पैसा सोयाबीनच्या माध्यमातून उभा राहत होता आणि मग त्यानंतर तुरीवरती, तुरीचं उत्पादन हे मूळ फायद्याचं उत्पादन म्हणून त्याकडे लक्ष देता येत होतं. आणि त्यामुळं मग तूर पिकाकडे वळलो आणि तूर पिकामध्ये जवळजवळ 10 वर्ष अनेक प्रकारचे प्रयोग त्यावेळेला करण्यात आले. मग हे प्रयोग करत असताना एक लक्षात आलं की मुळामध्ये तुरीच्या उत्पादनाकडे शेतकरी दुर्लक्षित का आहे? कारण तुरीकडे तो एक उपेक्षित अशा प्रकारचं कडधान्य म्हणून लक्ष देतो. म्हणजे कपाशी मुख्य पीक आणि तूर म्हणजे घरी डाळ करण्यासाठी तूर झाली तरी पुरे या हिशोबाने तो तुरीकडे लक्ष देत होता. आणि म्हणून मग तुरीची जास्तीत जास्त लागवड कशी करता येईल याचा विचार त्या ठिकाणी आला. हा विचार आला त्यावेळेला एक लक्षात आलं की कापसानं गंडा दिला पण तुरीनं हातभार लावला, अशा प्रकारची एक वऱ्हाडी म्हण सर्वश्रुत होती की कापसानं गंडा दिला पण तुरीनं तारलं बा. परंतु तूर पिकाकडे जर आपण नियोजनपूर्व लक्ष दिलं तर निश्चितपणे कपाशीपेक्षा अधिक उत्पादन आपल्याला तुरीमधून मिळू शकते, याचा आत्मविश्वास मला स्वतःच्या शेतीच्या स्वानुभवातून आणि प्रयोगातून आला. मग हे अधिक उत्पादन आपण कसं करू शकतो? सगळ्यात पहिला विचार आला की आपण अधिकाधिक उत्पादन कसं करू शकतो, त्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे, त्यासाठी कोणत्या प्रकारे आपण त्याची लागवड केली पाहिजे, कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. कारण आज तर तुरीचे अनेक वाण उपलब्ध आहेत. त्यामध्ये ICPL 87 आहे, TAT 10 आहे, AKT 88 आहे, मारुती आहे, AKPH आहे, त्यानंतर T21 आहे, आशा आहे, BDN होती 87-119 आहे, 700 BSMR 736 आहे, C11 आहे. आणि आत्ताच मला सरांनी सांगितलं की एक नवीन तुरीचं वाण मध्यम आणि चांगल्या जमिनीमध्ये येणारं आश्लेषा ते सुद्धा आता महाबीजतर्फे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. मग योग्य प्रकारे आपल्याला वाणाची निवड कशी करता येईल? तर वाणाची निवड ही तुम्हाला जमिनीच्या मगदुरीनुसार आणि पाण्याचं नियोजन कसं आहे यानुसार तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मग अधिक उत्पादन देण्यासाठी अधिक उत्पादन क्षमता असलेल्या तुरीच्या वाणाची पहिल्यांदा आपल्याला निवड करावी लागेल. मग तुरीच्या उत्पादनामध्ये महत्त्वाचं सूत्र काय? तर महत्त्वाच्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक तर जमिनीची निवड आणि दुसरी म्हणजे वाणाची निवड. या 2 गोष्टी अत्यंत मुख्य आहेत. आणि एक गोष्ट मी स्पष्ट करतो की तुरीचं जर अधिकाधिक उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर तुरीला किमान 2 पाण्याची गरज आहे. 2 वेळा जर आपण तुरीला सिंचनाची सोय जर करू शकलो तर आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये दाम दुप्पट वाढ होत आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करत असताना निश्चितपणे सिंचनाचा विचार केला पाहिजे. तूर पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था म्हणजे अंकुरण. साधारणतः 1 एकरमध्ये
माझ्या अनुभवाप्रमाणे 8,000 साडं बसली पाहिजेत की जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पादन घेता येईल. मग त्यासाठी त्याचं जे अंतर आहे म्हणजे 2 ओळीतलं अंतर, हे 2 ओळीतलं अंतर एक तर 1 फूट बाय 8 फूट असलं पाहिजे किंवा 1 फूट बाय 6 फूट असलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा तुम्ही वाणाची निवड करत असताना ते लक्षात घेतलं पाहिजे की कोणतं वाण आहे आणि ते किती वाढणार आहे आणि त्या दृष्टीनं त्या अंतराची निवड आपण केली पाहिजे. आता जे महत्त्वाच्या ज्या 3 गोष्टी आहेत, पहिली गोष्ट अंकुरण आहे. आणि अंकुरण झाल्यानंतर तुरीच्या उत्पादनासाठी तुरीला जास्तीत जास्त फळफांद्या कशा येतील याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी फळफांद्यांसाठी आपल्याला तुरीला जर 2 वेळा आपण खुडणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारच्या फळफांद्या तूर या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला त्याला फुलोरा येतो म्हणजे कळी येते, कळी यायला सुरुवात होते, कळी येण्यापूर्वी आपण तुरीचं एकदा सिंचन केलं पाहिजे आणि शक्यतो ते पटपाणी आपण दिलं पाहिजे. तुषार सिंचनापेक्षा पटपाण्याने त्याचा फायदा अधिक येतो. आणि त्यानंतर पहिलं सिंचन झाल्यानंतर फुलोर फुटण्यासाठी म्हणून त्याला आपण ताण दिला पाहिजे. आणि ताण दिल्यानंतर आपण ज्यावेळेला फुलोरा फुटतो आणि चलप धरल्या जाते त्यावेळेला तो दाना भरण्यासाठी म्हणून आपण परत एकदा सिंचनाची पाळी तुरीला केली पाहिजे. मी मगाचा मुद्दा मांडला की अंकुरण चांगलं होण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी म्हणून त्याला बीज प्रक्रिया करण्याची गरज आहे. ही बीज प्रक्रिया करत असताना त्याच्या मुळाची संख्या चांगली व्हावी म्हणून त्यासाठी ह्युमिक जेल आणि त्याचबरोबर बाविस्टिन, रायझोबियम, PSC, ट्रायकोडर्मा 5 ग्राम आणि थायरम 2 ग्राम हे आपण तुरीच्या बियाण्याला चोळून घेण्याची आवश्यकता आहे. अंतराबद्दल मी तुम्हाला सांगितलं की तुरीचं जे अंतर आहे ते तुरीचं वाण लक्षात घेऊन 1/6, 1/8 किंवा तुम्हाला काही शेतकऱ्यांनी 1/10 पर्यंत सुद्धा त्याची लागवड केलेली आहे. एकदा अंकुरण झालं की त्याची विरळणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण साधारणपणे आपल्याकडे जे शेतकरी तुरी पेरतात आणि तुरी पेरत असताना ते सरत्याने पेरतात किंवा लागवड करताना एकाच ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 बिया टाकण्याची सवय आपल्या शेतकऱ्यांना आहे. आणि त्यामुळं एका ठिकाणी गुच्छाने तुरीचे झाडं होतात. परंतु गुच्छाने जर झाडं झाले तर त्याचा फायदा आपल्याला फारसा मिळत नाही. कारण तुरीचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून एक लक्षात येतं की तुरीचा बुंदा हा जेवढा जाड असेल, हा जेवढा मोठा असेल तेवढी त्याची उत्पादन देण्याची क्षमता अधिकाधिक वाढेल. आणि त्यामुळं विरळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. विरळणी करत असताना एका फुलीवर एक झाड असावं म्हणजे त्याचा बुंदा चांगला जाड होईल, त्याला फळफांद्या जास्ती येतील आणि फळफांद्या जास्ती आल्या तर त्याला फुलोरसुद्धा जास्ती येईल आणि फुलोर जर जास्ती आल्या तर जास्त शेंगाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं खत व्यवस्थापन. साधारणतः तूर 30 दिवसाची झाल्यानंतर आपण त्याला एकदा पहिल्यांदा 20-20-0-13 हे मिश्रखत साधारणतः एकरी 50 किलो आपण द्यावं. त्याचबरोबर 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 किलो झिंक सल्फेट, फेरस सल्फेट 5 किलो आणि बोरॅक्स 2 किलो अशा प्रकारची रासायनिक खताची मात्रा आपण तुरीला देण्याची गरज आहे. साधारणपणे जर आपण लक्षात घेतलं तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तुरीवरती कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव आढळत नाही. पण ज्या वेळेला कळी येण्याची सुरुवात होत असते त्याच्या काही दिवस अगोदर त्याच्यावरती पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेला आपण कीटकनाशकाची फवारणी आणि त्याचबरोबर बुरशीनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मर रोगासाठी साधारणतः तूर उगवण झाल्यानंतर एक 15 दिवसांनी आपण ट्रायकोडर्मा याची जर आपण ड्रिंचिंग केली तर आपल्याला खूप फायदा मिळतो.
कारण अनेक शेतकऱ्यांची ओरड असते की तूर आमची उफाळून गेली, तूर आमची वाळून गेली किंवा मर रोग आला. तर या मर रोगावरती किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव तुरीवरती येऊ नये यासाठी प्रामुख्याने ट्रायकोडर्माचे ड्रिंचिंग करणं किंवा एक भूमंगल म्हणून येतं, त्या भूमंगलची ड्रिंचिंग जर केली तर ती अधिक फायद्याची मला वाटलेली आहे. त्यानंतर कळी फुटण्या अगोदर मी जे सांगितलं की दुसरं जे आपण पहिलं जे सिंचन करतो ते सिंचनाची पाळी करत असताना आपण त्याला दुसरी खताची मात्रा द्यावी. 10-26-26 साधारणतः 50 किलो या प्रमाणामध्ये तुरीला द्यावं. आणि नंतर फुलोरावस्था येण्याच्या अगोदर म्हणजे कळी अवस्थेमध्ये ज्यावेळेला तूर येते त्यावेळेला त्याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारची कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. कीटकनाशकाच्या फवारणीच्या अनेक प्रकारची औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या आवडीने आपल्या पसंतीने काय लेबल क्लेम असेल त्यानुसार आपण त्याच्यावरती योग्य ती फवारणी करावी. साधारणपणे कुठल्याही प्रकारची रासायनिक कीटकनाशकाची फवारणी न करता मी निमंटर नावाचं की ज्याच्यामध्ये निमार्क आहे त्याची मी फवारणी करतो. आणि त्यामुळे निमंटर वापरल्यामुळं जवळजवळ आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 ते 3 पाळ्या फवारणीच्या झाल्या आणि आता चलपई शेंगामध्ये धरू लागलेल्या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारचा अळीचा प्रादुर्भाव निमंटरच्या वापरामुळं त्या ठिकाणी दिसून आलेला नाही. आणि ज्यावेळेला मग चलपा होतात, शेंगा परिपूर्ण होतात, शेंगा परिपूर्ण होत असताना आपण जी सिंचनाची दुसरी पाळी आहे तो तुरीचा दाना चांगला भरदार भरला पाहिजे, त्याचं वजन वाढलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आपण तिसरी पाळी देतो आणि ती पाळी दिल्यानंतर ॲमिनोजेल 12-61-0 आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशी एक फवारणी. त्याच्यामध्ये तुम्ही एंडोसल्फान वापरू शकता, क्विनाल्फॉस वापरू शकता किंवा क्लोरोपायरिफॉस वापरू शकता. अशा प्रकारची फवारणी आपण तुरीला केली पाहिजे. मित्रांनो, मी जो एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की तुरीचं सर्वाधिक उत्पादन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुरीचं सर्वाधिक उत्पादन घेण्यासाठी आपण ज्याप्रमाणे कपाशी पिकासाठी परिश्रम घेतो किंवा कपाशी पिकाच्या संदर्भात आपण दक्ष असतो त्याप्रमाणे तुरीचं सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे. म्हणजे आपली नियोजन क्षमता आपण वाढवली पाहिजे. आणि तूर हे पैसा देणारं पीक आहे आणि तो आपल्याला मिळवता येतो असा आत्मविश्वास शेतकऱ्याच्या मनामध्ये पूर्णपणे निर्माण झाला पाहिजे, तरच आपण तुरीकडे लक्ष देऊ शकतो. आज माझा जो स्वतःचा स्वानुभव आहे, साधारणतः एकरी 21 क्विंटलपर्यंत तुरीचं उत्पादन मी घेतलेलं आहे. म्हणजे मॅक्झिमम उत्पादन आपण एकरी 21 क्विंटलपर्यंत घेऊ शकतो. आज आपण जर लक्षात घेतलं, आज संपूर्ण राज्यामध्ये कपाशीच्या भावाबद्दल ओरड चालू आहे, सोयाबीनच्या भावाबद्दल ओरड चालू आहे. परंतु गेल्या 5 वर्षाचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर तुरीचे भाव मार्केटमध्ये साधारणतः 8 ते 12 हजारामध्ये आहेत. म्हणजे तुरीचे जे दर आहेत ते अतिशय समाधानकारक आहे. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की तूर पिकाची मागणी ही सर्वदूर आहे आणि त्या प्रमाणामध्ये तूर हे दुर्लक्षित पीक असल्यामुळं त्याचं उत्पादन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते उपलब्ध नाही. मागच्या वर्षी तुरीचे जे भाव होते ते साधारणतः 11 ते 12 हजार रुपये क्विंटल होते. आता एक लक्षात घ्या की समजा एका शेतकऱ्याने एका एकरमध्ये 10 क्विंटल हे तुरीचं उत्पादन घेतलं आणि सरासरी त्याला 10,000चा भाव जर मिळाला तर तुरीमधून त्याला एका एकरामध्ये 10 क्विंटलचे 10,000 रुपये प्रमाणे 1 लाख रुपये मिळू शकतात. आणि मग तुरीचा जो उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च कॅप्साच्या तुलनेमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा जास्तीत जास्त हा 20 ते 25,000 रुपयापर्यंत त्याचा उत्पादन खर्च जातो. म्हणजे शेतकऱ्याला जवळजवळ 60 ते 70,000 रुपयाचा निव्वळ नफा हा तुरीच्या उत्पादनापासून मिळतो. आणि म्हणून सातत्याने गेल्या 10 वर्षापासून
राष्ट्रीय चर्चासत्र असो, ॲग्रोविजन असो, वृत्तपत्र असो, वाहिन्या असो, आकाशवाणी असो, या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तूर हे कडधान्य कसं अधिक महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्याची जी हवालदिल परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तूर कसं फायद्याचं आहे तूर पीक याच्या प्रसाराचं काम करतो आहे. आणि हे करत असतानाच मी निवड पद्धतीनं 2000 संपदा नावाचं हे वाण विकसित केलं आहे. या संपदा नावाचं जे वाण आहे, या संपदा वाणाचा जो दाना आहे हा आपल्या नेहमीच्या तुरीच्या वाणापेक्षा जवळजवळ 1.5 पट मोठा आहे. आणि 1.5 पट मोठा असल्यामुळं आपण, मी जे टार्गेट म्हटलं की आपण 20 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो, तर आपण अशा प्रकारच्या कुठल्याही चांगल्या वाणाचं की जे अधिक उत्पादन क्षमता आहे, जे अधिक उत्पादन देऊ शकते. आणि प्रामुख्याने याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की ज्या दीर्घकाळ जाती आहेत, कालावधी ज्याचा अधिक आहे, ज्या वाणाचा कालावधी अधिक आहे ते वाण तुरीचं अधिक उत्पादन देऊ शकतं. ज्याचा कालावधी कमी आहे त्याची क्षमता मात्र तुरीच्या उत्पादनामध्ये तुलनेने कमी आहे. आज या ठिकाणी वैद्य सर बसलेले आहेत, ते त्यांचा अभ्यासच कडधान्याचा आहे आणि त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये कडधान्यावरती अनेक प्रयोग केलेले आहेत की तुरीची क्षमता, माझा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तुरीची उत्पादन क्षमता, की तुरीची उत्पादन क्षमता ही अधिक असल्यामुळं आज तरी शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कपाशी पिकापेक्षा तूर हे जर आपण प्रमुख पीक म्हणून त्याची लागवड केली, त्याचं नियोजन केलं आणि व्यवस्थित जर आपण त्याकडे लक्ष दिल्यास कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि अधिक फायदा देणारं हे तुरीचं पीक आहे. याबद्दल मी अत्यंत शाश्वत आहे आणि अत्यंत जबाबदारीपूर्ण आणि स्वानुभवातून मी हे सांगू इच्छितो की अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे पीक भावाच्या दृष्टीने, निसर्गाच्या दृष्टीने, त्याच्यामधल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या दृष्टीने, खर्चाच्या दृष्टीने तूर हे पीक शेतकऱ्यांना अधिक फायद्याचं आहे. मी पुनश्च एकदा या ठिकाणी माझा स्वानुभव व्यक्त करण्यासाठी आपण जी मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि सरांनी त्यांच्या अगोदर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वैद्य सरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या प्रसंगी मी खरोखरच धन्यवाद देतो आयोजकांना. त्यांनी प्रत्येक ठिकाणी यशोगाथा आणि त्याचबरोबर विद्यापीठाचं तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान, जे की आपल्याकडं 4 विद्यापीठं आहेत आणि त्यापैकी आपलं एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. तर अशा प्रकारचं नियोजन करून शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या संधीचं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हे ॲग्रोविजन फाउंडेशन जे काही कार्य करत आहे त्या कार्याला नक्कीच यश येत आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा ओढा या प्रदर्शनाकडं निश्चितच आहे, या कार्यशाळेकडं पण आहे. तर कडधान्य म्हटलं की आपल्याला काय आठवतं? प्रथिने. प्रथिने म्हणजे काय? आपलं जे शरीर जे बनलेलं आहे ते प्रथिनापासून बनलेलं आहे. म्हणजेच काय? प्रोटीन्स. आपल्याला प्रोटीन जे मिळतं आणि त्यातले त्यात चांगल्या प्रकारचं जे प्रोटीन मिळतं ते ह्या कडधान्यातून मिळतं. आणि अशा प्रकारच्या पिकांचा जर आपण विचार केला तर हे आपल्याला फार फायद्याचं, फार आरोग्यदायी आणि आपल्या सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर आपण
जमिनीची सुपीकता आणि नैसर्गिक जे बॅलन्स आहे, नैसर्गिक जो समतोल आहे जमिनीचा असो या इकोसिस्टीमचा असो, त्यामध्ये कडधान्यांचा मोठा सहभाग आहे. आणि डॉक्टर आलोने सरांनी आपल्याला एवढं छान माहिती दिली आणि कापूस जसा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर कडधान्यसुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद सर. आयोजकांतर्फे तुम्ही इथे आलात, त्यांचा प्रस्ताव स्वीकारलात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी वैद्य सरांना विनंती करते की त्यांनी एक मोमेंटो देऊन आलोने सरांना धन्यवाद करावे. धन्यवाद सर. आपल्या विदर्भामध्ये जे काही 4 चांगल्या प्रकारचे कडधान्य येतात, तंत्रज्ञान आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तूर आहे, मूग आहे, उडीद आहे. हे 3 पिके आपण कशासाठी लागवड तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायची असते. इथं आपण या भाषणाला नाव दिलेलं आहे विदर्भातील कडधान्य उत्पादन वाढीचे सूत्रे. म्हणजे काय? सूत्र म्हणजे काय? सूत्र म्हणजे काय हे जर आपण जाणीव झाली आपल्याला, तर सूत्र म्हणजे जसं गट्टाणी साहेबांनी आत्ता सांगितलं, आलोने साहेबांनी सांगितलं की बियाणं आहे. बियाणं आपण जमिनीत किती खोलीवर टाकतो, बियाण्याची निवड कशी करतो, वाण कोणता वापरतो, त्या बियाणाचं अंकुरण झाल्यानंतर त्याची जोपासना कशी करतो आणि ते काढणी करेपर्यंत, त्यानंतर काढणी झाल्यानंतर ते व्यापाऱ्याकडे देईपर्यंत किंवा मूल्यवर्धन करीपर्यंत आपलं उत्पादन वाढीचं जे काही लेखाजोखा आहे ते आपण पाहणार आहोत. त्यालाच म्हणायचं सूत्र. 2 + 2 4 होतात. पण ते 4 का होतात? ज्यावेळेस वाण असतो त्याला अनुकूल असं वातावरण असतं, हवामान असतं. त्यामुळं आपल्याकडे आज घडीला तरी आपण कडधान्य उत्पादनात चांगल्या प्रकारे प्रति हेक्टरी उत्पादन घेतोय. परंतु यावरच आपण थांबलं पाहिजे का? आपल्याकडं आलोने साहेबासारखे काही शेतकरी आहेत, शेकडो शेतकरी आहेत असे की आज त्यांना एकरी 10 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेतल्याशिवाय झोप लागत नाही. असे शेकडो शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते हरभऱ्याचं उत्पादन घेतात आणि तसंच तुरीचं पण घेतात. आता मुगा उडदामध्ये जर आपण पाहिलं तर वाशिमसारख्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढते. आता 25,000 हेक्टरपेक्षा जास्त एरिया, जास्त क्षेत्र उन्हाळी मुगाचं झालेलं आहे. आलोने साहेबाला माहिती असेल, ते कदाचित फिरले असेल तिकडं. त्यांचे मित्र आहेत तोटावर साहेब तिकडे. आता जेडी म्हणून इथं आलेले एक तोटावर साहेब नागपूरमध्ये आहेत ना, त्यांच्या काळातच जास्त तिथं वाढलेलं आहे आणि मी आलो होतो पहिल्याच वर्षी तिथे. तर अशा रीतीनं आपण जर पाहिलं तर आपल्याला कडधान्याच्या उत्पादनात नक्कीच चांगलं यश येऊ शकतं. आता मी अगोदरच सांगितलं सूत्र म्हणजे काय. तूर लागवड तंत्रज्ञान आहे, परंतु त्या सूत्रात बांधल्याशिवाय वाण निवडीपासून तर काढणीपर्यंत हे सूत्रात टाकल्याशिवाय आपल्याला उत्पादन मिळत नाही. आता आपण एरिया वाढवू शकत नाही. उत्पादन आपल्याला वाढवणं फार गरजेचं आहे. पेरणीची वेळ, वाणाची निवड झाली की पेरणीची वेळ, वाणाबद्दल मी प्रत्येक वाणाबद्दल सांगणार आहे, परंतु पेरणीची वेळ किती गरजेची आहे ते पण या सूत्रात सांगणार आहे. सुधारित वाण आहेत, पाणी व्यवस्थापन आहे. पाण्याचं व्यवस्थापन जर चुकलं तर काय होऊ शकते हे आपण हरभऱ्यासारख्या पिकात म्हणजे इतकं गमतीशीर आम्ही काही सर्वे केलेले आहेत की त्यामध्ये खूप आम्हाला आश्चर्यकारक गोष्ट जाणीव झालेली आहे. 3-3 फुटापर्यंत हरभरा वाढवलेले लोक आपल्याकडे आहेत आणि 70-70 दिवस त्याला फुलं लागले नाही असे लोक आपल्याकडे आहेत. त्यात आपल्याला थोडंफार बदल करणं गरजेचं आहे आणि अशा कार्यशाळेचा हातभार नक्कीच साठी लागू शकतो.
पेरणीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया, कुठलंही कडधान्य असू द्या, पण बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरायचं नाही. कारण की बीज प्रक्रिया जर नाही केली तर रोग हमखास येणार. कारण की आपण सतत द्विदल धान्य शेतात वाढवत आहोत. जर आपण पाहिलं आपलं आंतरपीकसुद्धा सोयाबीन आणि तूर हे मोठ्या प्रमाणात आहे. 20 लाख हेक्टरपर्यंत आपण गेलो. कापसाला मागे टाकलं, परंतु काही दिवसानंतर काही वर्षानंतर आपल्याला याचं देणं येणार आहे. त्यासाठी आताच आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आणि आपला जो काही मध्य प्रदेशमध्ये जो प्रश्न निर्माण झाले होते ते प्रश्न आपल्याकडं आज तरी नाही, परंतु पुढे होणार नाही याची शाश्वती नाही. जर आपण काळजी घेतली तर ते होणं शक्य नाही. कर्नाटक, उत्तर कर्नाटकमध्ये झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं. त्यामुळं बीज प्रक्रिया करून आपल्याला आपलं शेत रोगमुक्त ठेवणं गरजेचं आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही कडधान्य घ्यायचं तर ते कडधान्य आंतरपीक म्हणून घेतलं पाहिजे. आंतरपिकाचे फायदे काय आहेत आणि उत्पादन तुमचं तुमचं उत्पन्न, तुमचा नफा कसा वाढतो आंतरपिकामुळं ते पण आपण पाहूया. हवामानात अचानक होणारे बदलास प्रतिकारक्षम वाण. आता आमचं पूर्ण लक्ष 2 गोष्टीकडे आहे. एक यांत्रिक शेती आणि दुसरं हवामानाला अनुकूल वाण तयार करणं. या 2 गोष्टीवरच आमचा जास्तीत जास्त भर चालू आहे. कारण की आपल्याकडं जे काही वाण आहेत ते उत्पादनात आज जर पोटेन्शियल पाहिलं तर 21 क्विंटल अलोने साहेबांनी सांगितलं, परंतु 12-15 क्विंटल सहज काढणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यामुळं आपल्याला यांत्रिक पद्धतीनं कसं जाता येईल पुढे. कारण की दिवसेंदिवस मजुरांची संख्या, मजुरांचे मजुरी हे परवडण्याचे होते आणि तिथं आपल्याला थोडासा लगाम घालणं गरजेचं आहे. असे आपले जे काही सूत्र आहेत ते सूत्रामध्ये बांधावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याला वरच्याची साथ म्हणजे हवामान अनुकूल असेल तर आपल्याला जेवढं पोटेन्शियल आहे, आशा लावली तुम्ही, आश्लेषा लावली, तारा लावली, तर कोणतेही वाण लावा तुम्ही, त्याला अनुकूल हवामान जर असेल तर ते उत्पादन हमखास देणार. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुरीचे वाण आता आपण पाहूया, थोडक्यात पाहूया. बरंचसं आता याच्यात दिलेलं आहे, थोडंसं वाचू शकता तुम्ही. आशा, आता हा आशा वाण फार पूर्वीचा आहे, 1993 सालचा आहे. परंतु आजही भारी जमिनीत जर समजा एखाद दुसरं पाणी जर देऊ शकत असाल तर या वाणासारखा आजही उत्पादन देणारा वाण नाही. कारण की हा वाण 200 ते 210 दिवस तुम्हाला शेतात ठेवावा लागतो आणि एवढी ताकद आता शेतकऱ्याकडे नाही. शेतकऱ्याला पाहिजे 6 ते 7 महिन्यात आपलं कसं काय निघून येईल ते पाहिजे. आणि दुसरं दुबार पीक पण घ्यायचं असतं. हे काढून लगेच लोक आता एक तर भुईमूग घेतात किंवा मग उन्हाळी मूग लावा लागले, उन्हाळी तीळ लावा लागले. परंतु हा वाण जो आहे हा अजून काही पॉकेटमध्ये अजूनही तग धरून आहे आणि त्याला चांगलं उत्पादनही येत आहे. हा अशा प्रकारचा ICPL 87-119 नावाने फार प्रसिद्ध झालेला आशा आपल्या विद्यापीठांना दिलेला पहिला वाण आहे. त्यानंतर पिके तारा 2009 दिला. हा वाण मर रोगास आता किती मोठ्या प्रमाणात आलं होतं. काही प्रायव्हेट कंपन्याच्या वाण होते, त्यांचेसुद्धा वाण बळी पडले होते. परंतु आपला तारा आम्ही सर्वे केला, बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिकारक्षम हा वाण दिसून आला. आता आपल्याकडे कोणता रोग येतोय, फायटोथोरा रोग येतोय तुरीवर मोठ्या प्रमाणात 8 ते 15% आम्ही तो रोकॅट केलेला आहे. तर त्यामुळं आपल्याला हा वाणसुद्धा आता चांगल्या प्रकारचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे करतोय. त्याच्यानंतर आता नवीनच्या अगोदर
लवकर येणारा वाण 18811. जर समजा हलकी ते मध्यम प्रकारची जमीन असेल तर हा वाण लवकर तयार होत असल्यामुळं पावसाळा जेव्हा असतो, पाणी असतं, त्यावेळेस हा वाण आपल्याला साथ देतो. आणि जर समजा उशिरा येणारा वाण अशा जर तुम्ही एकदम त्या पुसतच्या खडकावर जर लावला तर वाळणार नाही तर काय होणार? चांदूर रेल्वेच्या त्या खडकाळ भागावर लावला तर वाळणार नाही तर काय होणार? बरं, लावताना एक तर अंतर ठेवत नाही, हे अशा प्रकारची लागवड असते, एकावर एक दाणा एकावर एक झाड चढलेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला बरंचसं काय पाण्याचा ताण एका ठराविक कालावधीत येतो आणि त्या काळात जर थंडी आली की तुमचं पीक हातचं चाललं जातं. एक तर शेंगा भरत नाही, दुसरं सजीव असलेलं झाड एकदम एका रात्री 2 रात्री ते वाळून जातं. तर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये म्हणून त्या भागामध्ये लोकांनी लवकर येणारे वाणांची निवड केली पाहिजे. हे पिढीकेवी असल्याचे हा नवीन वाण आम्ही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात बियाणं तयार केलं आणि महाबीजला दिला. हा वाण इतका चांगला आहे की हा नक्कीच आपल्या विदर्भामध्ये क्रांती करू शकेल. त्यानंतर BSMR हा जुनाच वाण आहे, परंतु हा वाणही चांगला आहे आणि हा बदनापूरवरून आलेला आहे. BDN 716 एक आहे. त्याच्यानंतर हा गोदावरी आहे. त्याच्यानंतर फुलेतूर तृप्ती हा 22लाच आलेला आहे अश्लेषाबरोबर. हा एक चांगला वाण आहे, परंतु हे उशिरा येणारे वाण आहेत. आणि हा रेणुका हा थोडासा लवकर येतो, परंतु हा वाणही आपल्या मध्य भारतासाठी चांगल्या प्रकारचं उत्पादन देतो. आता पेरणी जर उशीर जर झाला तर तुम्ही पाहू शकता, पेरणीला जर उशीर जर झाला तर उत्पादनात तुम्हाला दिसत असेल फरक. हा पेरणी तुमची जूनच्या 7 जुलैला त्यानंतर 27 जुलैला. जूनमध्ये असेल तर काही प्रश्न नाही, पण 7 जुलैच्या पुढं आपण ज्यावेळेस जातो तर उत्पादनात आपल्याला घट येते. ती घट इथं आपण अभ्यासली आहे आणि त्या घटीनुसार पहा तुम्ही तर 25% 28% तर 48-50% घट आलेली आहे. त्यामुळं उशिरा तूर पेरण्याचा प्रादुर्भाव काय होतो हे आपल्याला दिसून येतं. बीज प्रक्रिया करायची तर कशी करायची, काय करायचं, अगोदर आपल्याला कोणतं औषध लावलं पाहिजे, काय लावलं पाहिजे हे आपल्याला यातून दिसून येतं. आणि याकरता तुरीसाठी जर म्हटलं तर तुरीचाच रायझोबियम पाहिजे, तुरीच्या गटातला पाहिजे तो. अशा प्रकारचं आपल्याला नियोजन करावं लागतं. आणलं कोणतं आणि लावलं आणि आपण पेरलं असं करून चालत नाही. त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर केला पाहिजे, रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे, कार्बन डेंजिम वगैरे जे काही आहे ते. त्याच्यानंतर खत व्यवस्थापनाचं आपल्याला 25-50 जे काही आहे तो आपण ठेवला पाहिजे. तर आपल्याला खत हे आपण पेरणीच्या वेळेसच द्यायचं आहे. मध्ये आपण द्यायचं असेल तर आपल्याला फवारणी दिलेली चांगली. एक तर DAPची किंवा 19-19 किंवा 2% युरिया अशी फवारणी जरी दिली मध्ये तुम्ही तर चालू शकते, परंतु त्या पलीकडे जास्त जाणं चांगलं नाही. कारण की काहीक वाढ जास्त झाली तर फळ धारणा कमी होते, फुलं कमी लागतील, शेंगा कमी लागतील. पेरणीची वेळ आपल्याला शक्यतो जुलैच्या लवकरात लवकर, जूनमध्ये पाऊस आला की लगेच आपल्याला पेरणी करता आली पाहिजे. आणि त्यानुसार आपण अगोदरच आपली सगळी तजवीज करून ठेवली पाहिजे, तयारी करून ठेवली पाहिजे. आणि BBF जर आपण वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ उत्पादनात दिसून येते. त्याचबरोबर जी तूर लागते आपण असं म्हणतो ती तूर लागणार नाही. का लागणार नाही? का तिथं पाण्याचा निचरा लवकर होईल. पाण्याचा निचरा झाला की तिथं जे काही जीवाणू असतात, बुरशी असते फ्युजारियम नावाची, ती मोठ्या प्रमाणात येत नाही. नाहीतर काय होते, मोठ्या प्रमाणात ती जर आली तर आपलं झाडं लागतात आणि शेताची शेतं उधळतात. तूर आपली कशी उधळते तर एका कारणामुळे उधळते. त्यामुळे बीज प्रक्रिया आणि BBF तंत्रज्ञान याचा अवलंब केलाच पाहिजे. BBF तंत्रज्ञानाचा दुसरा उपयोग काय होतो, जास्त पाऊस झाला तर निघून जाते, मॉइश्चर
म्हणजे पाण्याचा ओलावा चांगल्या प्रकारे धरून ठेवते. तूर पिकातील अंतर व रोपांची संख्या आपण आत्ताच सांगितले आहे नाही किती पाहिजे. तर 45/10 वर लावलं तर 2 लाख, 2.25 लाख. 90/30 वर लावलं तर 37,000. त्याचबरोबर त्याच्या शेंगा जर आपण पाहिल्या तर त्या प्रमाणात त्याच्या शेंगा कमी जास्त होतील आणि आपल्या उत्पन्नात कशी वाढ दिसून येते ते जर आपण पाहिलं. 90/30 वर 37,000 झाडं. प्रत्येक झाडाचं नियोजन तर आपण करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं जर नियोजन जर आपण करू शकलो तर आपल्याला 200 शेंगा मिळाल्या तर 24 क्विंटल हेक्टरी हे सरासरी आहे. 24 क्विंटल हेक्टरी आपल्याला उत्पादनापर्यंत आपण मजल मारू शकतो. आणि 180 ते 30 हे जे आपलं रेग्युलर आहे सोयाबीन आंतरपीक घेऊन त्यामध्ये आपण एकरी 5-7 क्विंटलपर्यंत सहज शेतकरी तुरीचं उत्पादन घेत आहेत चांगल्या प्रकारचं. आंतरमशागत आपल्याला सर्वच पिकासाठी करावं लागते. इथंही आंतरमशागत 1-2 कोळपणी द्या आणि आपलं शेत गवतमुक्त कसं राहील ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर शेंडा खुडल्याचं आताच सांगितलं अलोने साहेबांनी. आम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास केला ते इथं नाही आता. तर आपल्याला फायदा नफ्यामध्ये किती होतो हे पाहावं लागतं. शेंडा खुडणं तुम्ही जर मजूर लावले आणि शेंडा जर खुडत बसले तर आपल्याला हे थोडंसं त्रासदायक होतं. परंतु स्वतः जर खुडला एखाद्याने तर 5-10% त्याच्या उत्पादनात वाढ दिसून येईल. त्याच्या पलीकडे वाढ दिसत नाही. त्यामुळं हे त्याच्या भरोशावर ज्याने त्यांनी करावं, परंतु सर्वसमावेशक असं हे नाही. आता कोरडवाहू जिथं असेल आणि तिथं पाणी कमी जर झालं शेंडा खुडला तुम्ही तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कमी उत्पादनाचा किंवा कमी फांद्या येण्याचा चान्सेस वाढतात आणि अशा वेळेस मग आपल्याला नक्कीच त्याचं उत्पादनात घट दिसून येते. परंतु जिथं बागायती आहे पाण्याची व्यवस्था आहे तिथं एखाद दुसऱ्या वेळेस शेंडा जर खुडला तर 5-10% उत्पादनात तुम्हाला वाढ दिसेल. परंतु आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे ते तुम्ही तुमच्या स्वतः खुडता की लेबर लावून खुडता, मजूर लावून खुडता त्याच्यावर अवलंबून आहे. पाणी व्यवस्थापन अलोने साहेबांनी सांगितलं ॲटलिस्ट कमीत कमी 3 पाणी जर असतील तर काही वाढीच्या वेळेस, एका फुलावऱ्याच्या वेळेस आणि शेंगा भरण्याच्या वेळेस बस हे ठरवून टाकायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपलं हे करायचं. हेच पाणी आपल्याला ज्यावेळेस थंडी येते, धुकं येते, जर आपण एक पाणी जर दिलेलं जर असेल तुम्ही त्या काळामध्ये फुलोऱ्याच्या काळामध्ये आणि थंडी आली 10 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं तर बऱ्याचशा ठिकाणी पोलन तयार होत नाही, बस्ट होत नाही ते आणि मग आपल्या शेंगात दाणे भरत नाही, शेंगा तशाच वाळतात आणि झाडेही वाळलेले आपल्याला पाहायला भेटतात. अशा वेळेस आपल्याला जर पाणी देता आलं तर थंडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण नक्कीच तूर पिकाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आंतरपिकं हे सर्वच कडधान्यासाठी आवश्यक आहेत, कारण की आपला जमिनीचा पोत आणि एकूण आर्थिक मिळकत हे आपल्या गणित आंतरपिकावरच अवलंबून आहे. आज आपल्याला सोयाबीन आणि तुरीचं आंतरपीक हे सर्वात मोठं आंतरपीक आज दिसून येते. 20 लाख हेक्टरवर आपण पोहोचलो आणि त्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे तुरीचं आंतरपीकच घेतलं जात आहे. तर आता हे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण हे आंतरपिकं घेऊ शकतो, त्यामुळे आपण आंतरपिकं घेतलीच पाहिजे. आता हे तुम्ही जर पाहिलं तर आंतरपिकं निव्वळ तूर लावली तर किती होते, त्याच्यानंतर तूर आणि सोयाबीन घेतलं तर किती येते, तूर आणि मूग घेतलं तर किती येते, तूर आणि उडीद घेतलं तर किती येते, हे प्रयोगाने आज सिद्ध झालेले आहे. परंतु हे कशावर अवलंबून राहतं, तुमचं बाजारभाव, बाजार मूल्य किती असतो. उत्पादन नक्कीच चांगलं येतं, त्या कुठेही तुम्हाला दुमत असण्याचं कारण नाही, कारण 2 पिकाचं नक्कीच एक जरी हात नाही दिला तर दुसरा हात देतोच. जसं अलोने साहेबांनी सांगितलं कापूस गेला तर गेला, परंतु तूर तरी हात द्यायची. आता तुरीचे रोग आणि कीड हे आमच्या प्रकाशनामध्ये डायरीमध्ये चांगल्या प्रकारे विवरण दिलेलं आहे. वेळोवेळी आम्ही ॲडवायझरी दिलेल्या आहेत आणि आपल्या
जे कृषी खातं आहे त्या कृषी खात्यांकडं ह्या चांगल्या प्रकारच्या ॲडव्हायझरी आपल्या दिलेल्या आहेत, तर त्यांच्याही थोडं चौकशी करून तुम्ही त्यांच्याकडे मदत घेऊ शकता ज्यावेळेस तुमच्याकडं कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं म्हणजे पहिली फवारणी निमार्क, याच्याशिवाय पर्याय नाही. का नाही करायचं? दुसरं जर अगोदर केलं तर मग तुम्ही डायरेक्ट कोरायझन आणि अजून कोणते मोठे मोठे आणून मारता, शेवाया म्हणता. तर तसं न करता तुम्हाला पहिलं फवारणी ही निंबोळी अर्काचीच पाहिजे. त्यामुळं काय होतं, मित्र कीटक एखाद्या वेळेस जर तुम्ही इन्सेक्टिसाईडची फवारणी केली चांगल्या मोठ्या, तर आपल्याला त्याचा उपयोग होण्यापेक्षा तोटा होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळेस तुम्ही निंबोळी अर्कालाच प्राधान्य दिलं पाहिजे. निंबोळी अर्क करणं फार अवघड नाही. निंबोळी अर्क सहज करू शकता. 5 किलो निंबोळी घेतल्या आणि त्या 5 लिटर पाण्यात टाकल्या की त्याचं दुसऱ्या दिवशी चूर्ण तयार केलं की तुम्हाला पाहिजे तेवढं त्याचं अर्क तयार होतो. आणि तो अर्क घेऊन 10 लिटर करायचा अर्क, आणि त्याच्यातून 1 लिटर घेऊन परत आणखीन 10 लिटरला वापरायचा. अशा प्रकारचं निंबोळी अर्क घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. म्हणजे तुमचं इन्सेक्टिसाईडची एक फवारणी तुम्ही वाचू शकता. एकरी साधारणतः 1000 रुपयापर्यंत तुमची बचत होऊ शकते. अशा प्रकारे नियोजन केलं तर हे सूत्र तुम्हाला तुमच्या मिळकतीत वाढ घडून आणू शकते आणि तुमचं उत्पादनही त्यामुळं वाढते. त्याच्यानंतर हेलिओकेल पण वापरता येते. आणि त्याच्यानंतर तिसरी फवारणी मात्र रासायनिक कीडनाशकाची घ्यायची, जेणेकरून तुम्हाला हे इंडोक्सिकार्बा, इमॅमेक्टिन, बेंझोएट हे अशा प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते फार म्हणजे कीड लवकर कंट्रोल होईल, परंतु त्यात रेजिस्टन्सपणा जर येत गेला पुढे तर आपल्याला ते शेवटचं हत्यार म्हणून ते वापरलं पाहिजे. अशा प्रकारचं आपण जर किडीचं नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारे आपलं किडीचं नियोजन होईल. मर रोग आणि वांज रोग, आता याला चांगल्या प्रकारचे आपल्याकडे वाण आहेत उपलब्ध. एक आहे तारा आहे, त्याच्यानंतर गोदावरी आहे, रेणुका आहे, त्यानंतर आश्लेषा आलेली आहे. हे अशा प्रकारचे वाण आपण वापरले तर आपलं ह्या मर आणि वांज रोगापासून नक्कीच बचाव होईल. आणि तेच वाण आपण वापरले पाहिजे. तर त्यालाच आपण म्हणतो सूत्रात काय बांधायचं. आपले जे वाण आहेत ते वाण कोणता वापरायचा आपल्या शेतासाठी ते अगोदर ठरवावं लागतं. बीज प्रक्रिया करायची ते अगोदर ठरवावं लागतं, म्हणजे मर रोग येणार नाही, वांज रोग येणार नाही. हे अशा प्रकारचं जर आपण नियोजन केलं, अशा प्रकारच्या सूत्राचं प्रत्येक घटकाची जर आपण आठवण ठेवली तर आपल्याला उत्पादनात नक्कीच वाढ दिसून येईल. आता आपल्याला क्षेत्र वाढवण्यासाठी जास्त वाव नाही, क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. आता आपल्याला व्हर्टिकल ग्रोथ घेणं गरजेचं आहे. जर आलोने साहेब 41 क्विंटल जर घेत असतील, 21 क्विंटल एकरी जर घेत असतील आणि हेक्टरी 50 क्विंटल जर घेत असतील तर आपण मिनिमम 10 क्विंटलपर्यंत जायला आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी विद्यापीठ आपल्या पाठीशी नक्कीच राहते आणि राहणार. हा नवीन रोग आपल्याकडे येऊ घातलेला आहे, जो की उत्तर कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आला होता. गेले 2-3 वर्षापासून तिथे मोठा फटका बसला शेतकऱ्यांना, तिथल्या सरकारांना सुद्धा बराचसा फटका बसला. जेणेकरून हा रोग येऊ नये म्हणून आपल्याला ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यामध्ये जे काही फवारणी किंवा जे काही हे दिलेलं आहे तर हे तुम्ही वापरलं पाहिजे आणि या रोगापासून आपण मुक्ती ठेवली पाहिजे. 4-4, 5-5 वर्ष, 6-6 वर्ष हे जीवाणू बुरशी आपल्या शेतात राहते. तर त्यामुळं झाडं वीक जर असतील तर त्यावेळेस मात्र हे एकदम अटॅक करतात आणि आपलं झाड कमकुवत होऊन जाते. ह्या अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स ह्या फायटोप्थोरात दिसत आहेत. हा नवीन प्रकारचं आहे, जरा थोडंसं आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे तुरीचं आपण इथं संपवलं. त्याचबरोबर आता मुगा आणि उडदाचं जर पाहिलं तर पिकेवी ग्रीन गोल्ड हा चांगला वाण आहे. लांब लांब शेंगावाले आले गेले, परंतु हा टिकून आहे अजूनही. दाणा थोडासा बारीक आहे
परंतु त्याचबरोबर क्वालिटी याची चांगली आहे. AKM 8802 हा थोडा मध्यम बोल्ड आकाराचा दाणा आहे आणि याचं उत्पादनही चांगलं आहे. 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टरी सहज येते. PKV AKM 4 हा अजूनही नॅशनल लेवलला चेक म्हणून तुल्यवान म्हणून वापरला जातो. याच्यापेक्षा सरत जात आली वाण आला तर ते वाण मग आपल्याला रिलीजला येतात. नाहीतर हा वाण अजूनही तग धरून आहे चांगल्या प्रकारे. हे BM 2003-2 हा बदनापूरचा वाण आहे आणि हा वाणही चांगल्या प्रकारचं उत्पादन आता देत आहे आणि 10 वर्षाच्या आतमध्ये असल्यामुळं थोडंसं इकडं काय म्हणतो आपण त्याला सबसिडी वगैरे मिळते. परंतु या वाण्यापेक्षाही आपल्याला 8802 अजूनही चांगला उत्पादन देतो. मूग महाबीजचा हा मूग उत्कर्ष लांब शेंगेवाला हा एक वाण आता सध्या हाताशी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं TAU1 हा उडदाचा वाण. हा उडदाचा जो वाण आहे हा आजही आपल्याकडं 60% क्षेत्र राखून आहे. का तर हा असे माइलस्टोन वाण जे आहेत आपल्या संशोधकांनी शास्त्रज्ञांनी आपल्या विद्यापीठांनी यासाठी आयुष्य खपवलेलं आहे. त्या माणसाला काय भेटलं आणि काय नाही भेटलं यापेक्षा असंही वाण त्यांनी तयार करून गेले की जे आज 30-40 वर्षानंतरही ते तग धरून आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं आज बीजाची मागणी आहे. महाबीजकडून सर्वात जास्त विकला जाणारा आज हा TAU1 असा आपल्या विद्यापीठाचा उडदाचा वाण आहे. काळा शार चमकदार. PKV उडीद 15 हा जो वाण आहे हा विदर्भासाठी आहे आणि हा एक चांगला वाण आहे. त्या 1ला सबस्टिट्यूट म्हणून हा काढला परंतु अजूनही त्या प्रमाणात त्याला तग धरू शकलेला नाही. PDKV ब्लॅक गोल्ड हा वाण आता नवीन वाण आलेला आहे आणि हा ब्लॅक गोल्ड नक्कीच सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्या नावाप्रमाणे हा गोल्ड ठरत आहे. मोठ्या प्रमाणात बुलढाणा किंवा अकोला किंवा वाशिम या भागामध्ये हा प्रसारात झालेला आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला हा चांगल्या प्रकारे येतो. हा मध्य भारतासाठीच आहे. हे हरभरा लागवड तंत्रज्ञान जे आहे त्या हरभरा पिकाचं महत्त्व सर्वांना माहीतच आहे. सर्वच कडधान्याच्या मुळावर गाठी आहेत आणि आपल्या जमिनीचा समतोल ठेवण्यासाठी 135 किलो नत्र तो गाडतो जमिनीमध्ये जर हा हरभरा घेतला तर. त्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहतोच. त्याला असते सोटमूळ टॅप रूट सिस्टीम. त्या रूट सिस्टीमचा फायदा मॉइश्चर कमी जरी असलं पाण्याचा ताण हे पीक सहन करते म्हणून हे रबीमध्ये आपण घेतो. त्याच्यात प्रथिने आहेत. आता याच्यात सुद्धा पेरणीची वेळ सुधारित वाण पाणी व्यवस्थापन हे सर्व आपल्याला बीज प्रक्रिया वगैरे हे पहा आजही आपण विदर्भ चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त आपलं कोरडवाहू असून सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापेक्षा आपल्याकडं उत्पादन याचं चांगल्या प्रकारचं येतं. कारण की आपल्याकडं व्हर्टिसोल ब्लॅक कॉटन सॉईल काळी जमीन खोल जमीन ही जमीन आपल्याला फार उपयुक्त आहे आणि जी खरोखरच आपण म्हणतो काळी माई तर हे त्यातून आपल्याला उत्पादन मिळत आहे आणि त्यातूनच आपलं म्हणजे जी काही प्रत आहे डाळीची असो या मुगाची असो उडदाची असो तुरीची असो. म्हणूनच म्हणत नाही लोक जर समजा डाळ खायची असेल तर वराड्यातलीच डाळ खाल्ली पाहिजे आणि पुरणपोळी खायची असली तर वराड्याच्या पुरणपोळीचंच चव चांगली येते. का जशी सोलापूरची मालदांडी ज्वारी आजही ती शाळू ज्वारी म्हणतात ते फेमस आहे. GI इंडेक्स मिळाला त्याला. तसंच आपल्या या एरियामध्ये येणारं हे जे काही डाळवर्गीय पिके आहेत हे खरोखरच चांगले आहेत. पेरणीची वेळ तुमचं बागायती असेल तर 15 नोव्हेंबर चालेल पण बागायती नसेल तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आटोपलं पाहिजे पेरणी. त्याच्यानंतर तुम्हाला सीड रेट किती ठेवायचा जर उशीर झाला तर थोडासा सीड रेट वाढवला पाहिजे. बोल्डसाठी तुम्हाला 125 ते 130 किलो सीड रेट हेक्टरी दिलाच पाहिजे.
आणि आपला जाकी आहे किंवा मग विजय आहे, याच्यासाठी 70-75 किलो सीड आपल्याला लागते. परंतु विशाल, दिग्विजय वगैरे PKV2 हा जो काबुली वाणमध्ये आहे तो 100 किलोच्या आसपास आपल्याला बियाणं लागते. तर हे बियाणाचं आपल्याला हे जर करू शकलो आपण तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच झाडाच्या संख्येत येतो. झाडाच्या संख्येत आला की पुढे आपल्याला त्याचा घाट्यात येतो, दाण्यात येतो आणि उत्पादनात येतो, क्विंटलमध्ये, किलोमध्ये. तर सुधारित वाण हे 3 विद्यापीठं काम करतात. 3 विद्यापीठांनी वेगवेगळे सुधारित वाण तयार केलेले आहेत. आपल्या विद्यापीठाने जाकी 92-18 केलेला आहे, कांचन केलेलं आहे, अलीकडे PDKV कणक. यात वैशिष्ट्य असं की हा कणक जो आहे हा यांत्रिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि आपण विचार करा, छत्तीसगडमधून आपल्याला किंवा मग मध्य प्रदेशमधून आपल्याला मजूर आणावं लागतात. का तर हे आपल्याला काढणं जिकरीचं होतं, मजूर नसतात आणि त्यावेळेस आपल्याला त्रास होतो. आता 5 ते 10 वर्षांनी आपल्याला पाहायला भेटेल की हरभऱ्याचे जे पुढचे वाण येतील ते फक्त यांत्रिक शेतीसाठीच असतील आणि यंत्राने काढणी होईल असेच वाण येतील. तर हे PDKV कणक जो आहे हा आहे, त्यात आणखीन आपली एक भर पडणार आहे. यावर्षी आपण शिफारशीत केलेला PDKV 1402 या नावाचं एक वाण आता आपण नोटिफिकेशनला देत आहोत. त्याचा प्रपोजल गेलेला आहे केंद्र सरकारकडं आणि तो जर आला तर आणखीन एक वाण आपल्याला यांत्रिक शेतीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मर आणि इतर रोगासाठी तो प्रतिकारक्षम आहे आणि त्यामुळं आपलं उत्पादनात नक्कीच वाढ होत आहे. त्याचबरोबर अजूनही आपल्याकडं काबुली 2 आहे. काबुली 2ला जे आपण सबस्टिट्यूट वाण तयार करतो आहेत आणि तो वाणही आता लवकरच या वर्षीच्या याच्यात जर पास झाला तर आपला तोही वाण पुढे येईल. अशा रीतीने आपल्याकडं वाणाची कमतरता नाही. कोरडवाहूसाठी आहेत आणि ओलितासाठी आहेत. पाणी देताना फक्त आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, कोणत्याला किती पाणी द्यायचं. हा PDKV कांचन वाण आहे, 18 ते 20 क्विंटल. आणि या वाणाला बऱ्याचदा शेतकऱ्यांचा कल असा दिसून येतो का आपला 92-18 जाकी जो आहे तो गोड आहे, डुकरं वगैरे दुसरं जनावरं वगैरे त्याच्यावर लवकर अटॅक करतात, याला कमी अटॅक येतो, म्हणजे जनावरं जरा कमी प्रिफरन्स असतो याला. हा कणक जो आहे याचं वैशिष्ट्य असं की यांत्रिक पद्धतीनं म्हटलं मी तर याची जी ही वाढ आहे याला वर लागतात घाटे आणि हे वर घाटे लागत असल्यामुळं यांत्रिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा वाण आहे. आणि या वाणाचा मोठ्या प्रमाणात आता लागवड सुरू झालेली आहे. जाकी 92-18 आजही 40 ते 50% आहे, परंतु त्याचबरोबर या वाणाचं 20 ते 25% आपलं छत्र येणार आहे. दुसरा आहे फुले विक्रम, हा सुद्धा यांत्रिक पद्धतीसाठी आहे, परंतु आता हा थोडासा मागे पडला आहे. विजय हा जो आहे विजय हा फार जुना आहे, मर रोग आणि पाण्याचा ताण सहन करणारा. जसं जाकी 92-18 आहे तसाच हा वाणसुद्धा आहे. तर आता हा थोडासा बारीक असल्यामुळं हा मागे पडत गेला, परंतु हाही वाण तेवढ्याच तोडीचा असून जाकी 92-18 याला आजही म्हणजे आपण सर्व वातावरणात येणारा, पाणी द्या तरी चांगला येईल, पाणी नसेल तरी चांगला येईल, अशा प्रकारचं जे जाकीमध्ये गुणधर्म आहेत तशा प्रकारचे वाहन आता आपले तयार करण्याचं कार्य अजून चालू आहे. त्याचबरोबर हे यांत्रिक शेतीसाठी हा फुले विक्रांत एक आलेला आहे. आता पाण्याचं व्यवस्थापन करायचं म्हटलं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हरभऱ्याचं पीक लोकांनी 3 फूट वाढवलं, 70-80 दिवसापर्यंत एक फुलं लागलं नाही त्याला. माझ्याकडं फोटो आहे, तिथं व्हिजिट केली, कंप्लेंट झाल्या. परंतु तुम्ही फवारणी कशाची करता याला महत्त्व आहे. तुम्ही नको त्या गोष्टीची फवारणी केली, नको त्या प्रमाणात पाणी दिलं, भारी जमिनीत पाणी जर दिलं तुम्ही जास्त तर 3 फूट वाढणार नाही तर काय होईल. अशा प्रकारचं जर नियोजन जर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचं उत्पादनात घट दिसून येते. तर आता आपल्याला जर पाणी लागत असेल तर काहीक वाढ जी असते म्हणजे साधारणतः 15-20 दिवस झाले पेरून, अशा वेळेस जर तुम्ही पाणी दिलं तर ते चांगल्या प्रकारचं फायदा दिसून येतो. त्याच्यानंतर फुलाराव असतात 45 ते 50 दिवसांनी किंवा 60 दिवसांनी जर असेल तर तिथं गाठे भरताना
आता मी सांगितलं तुम्हाला घाटे भरण्याची स्टेज 70 दिवसाची, परंतु जर फुलंच जर 70 दिवस नाही लागलं तर मग कसं? तर अशा रीतीने आपण जे काही हार्मोन्स असते, संप्रेरके असतात, त्याचा वापर जरा कमीत कमी करावा. जास्तीत जास्त तुम्हाला DAPचा 2% किंवा 19-19चा 2% किंवा मायक्रोन्यूट्रियनचा ग्रेड 2चा एखादा फवारा द्या, परंतु दुसरा संप्रेरक वापरू नका आणि आपलं उत्पादन घट करून घेऊ नका. आता हे हरभरासुद्धा तुम्हाला सरीवरंबा पद्धतीने जर घेतला तर याचा फायदा कसा दिसून आला पहा. सपाट वाफा तुमचा 36 क्विंटल देतो. तर सपाट वाफा पेरणीनंतर 20 दिवसांनी एक सरी काढली तर 40, आणि सरीवरंबा पद्धतीनं जर केलं तुम्ही तर 42 क्विंटलपर्यंत, आणि रुंद सरीवरंबी केली तर 44-45 क्विंटलपर्यंत तुमचं हेक्टरी उत्पादन येतं. म्हणजे एकरी किती झालं? 19 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन. आजही दर्यापूर आणि अचलपूर या भागातले जे भारी जमिनीतले शेतकरी आहेत ते 15 क्विंटलपर्यंत एकरी, आणि कोरडवाहूला 12 ते 14 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. हे असं रुंद सरीवरंबा वगैरे BBF वगैरेवर हरभऱ्याचं अन्नद्रव्य हे 25, 50, 30 जे आहे हे एकाच वेळेस देऊन टाकायचं. तुमची सीड ट्रीटमेंट जशी असते तसंच त्या पेरताना तुमच्या त्या बॉक्समध्ये हे पडलं पाहिजे. खत, रासायनिक खत, कंपोस्ट वगैरे कोणी टाकत नाही. किती जरी आम्ही सांगितलं तरी टाकायला पाहिजे, टाकत नाही. आपल्या शेतातला कचरा आपण कुजवला पाहिजे आणि तो गांडूळ खताद्वारे आपण दिला पाहिजे, परंतु आपल्याला वेळ नसतो आणि आपण ते करण्याच्या भानगडीत अडकत नाही. मेहनत जास्त लागते. तर मेहनत केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या उत्पादनात आणि उत्पन्नात दोन्ही ह्याच्यात फरक पडणार नाही. त्यामुळे मेहनत तर करावंच लागेल. आंतरमशागत सर्वांना सारखी आहे. 40-45 दिवसापर्यंत तुम्ही तणरहित तुमचं पीक ठेवलं पाहिजे. नाही ठेवलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच उत्पादनात घट दिसून येते आणि ती मोठी घट असते. त्यानंतर रासायनिक तुमचे तणनाशक जे आहेत, पेंडिमिथिलिन 1 नंबरला आहे. पेरणीपूर्वी तुम्ही मारा. पेरणी उगवणीपूर्वी जर मारलं ते तर त्याच्यासारखं एक चांगलं हे नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला जमिनीमध्ये थोडासा ओलावा असावा लागतो. तुम्ही पेरलं कोरड्यात आणि मारलं तर त्याचा उपयोग काही होणार नाही. विनाकारण तुमचे एकरी 2,000 रुपये 2,500 रुपये वाया जातील. तर असं करू नका. ओलावा असू द्या. ओलावा असेल तर हे मारलं तर त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल. ह्या हरभऱ्यात सुद्धा आंतरपिकं वगैरे घेता येतात. आणि हरभऱ्याच्या अंतर किती ठेवा, रोपांची संख्या किती ठेवा, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन किती येऊ शकते याचा ताळमेळ इथं या अभ्यासाद्वारे दिसून येतो. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर विचार केला तर हे जे आपले हार्वेस्टरनं काढण्यासारखे ज्या वाहनं आता आलेले आहेत ते 30 सेंटीमीटरवरच फवारा, 30 सेंटीमीटरवरच लावावे. ओके. 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर गेले तर ते झाडांची संख्या कमी होईल आणि ते उभट वाढणारे असल्यामुळं त्याला दाटपणा चालतो. तर त्यामुळे आपल्याला चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला 30 ते 10 सेंटीमीटर हे चांगलं अंतर आहे. परंतु तेच जर काबुली जर असेल, काबुली 4, काबुली 2 हे जर वाण जर असतील काबुली टाईप तर 45-10 हे जे वाणं चांगले दिसून येतात. हरभऱ्याची घाटी आळी हिचं नियोजन तसंच करावं लागेल तुम्हाला. किती सोपं गोष्ट आहे याच्यात. हे गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल. सापळे लावायचे, पक्षी मचाण लावायचे, पण कोणी लावत नाही. त्याच्यात ज्वारीचे बी टाकायचे. अर्धा किलो बी टाकलं तरी तुम्हाला पाहिजे तेवढे पक्षी थांबे तयार होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे ह्या आळीचा बंदोबस्त होऊ शकतो. नाहीतर मग आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट आहेच, अजून काय मारायचं ते बाजारात उपलब्ध आहेत. आता हे एकात्मिक कीड आणि रोग हे दोन्ही याचं जे बंदोबस्त करावा लागतो तर ते बीज प्रक्रियापासूनच सुरू करावं लागतं. तर त्या बीज प्रक्रियेचं जे सांगितल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा असेल, रासायनिक असेल, रायझोबियम असेल, PSB असेल, तर हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. ते करताना एक काळजी घ्यायची, फंजिसाईड अगोदर घ्यायचं, नंतर इन्सेक्टिसाईड घ्यायचं, नंतर रायझोबियम घ्यायचं.
किंवा जीवाणूखत घ्यायचं. धन्यवाद. अशा प्रकारे आपण जर कडधान्याचं उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी एका साचेबद्ध सूत्रात जर तुम्ही तुमच्या पिकाची लागवड तंत्राची जर चांगल्या प्रकारे त्याचा समतोल साधला, मॅनेजमेंट केलं, व्यवस्थापन जर केलं, तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या उत्पादनात भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करत असताना तुम्हाला काही अडचणी जर आल्या तर आपलं विद्यापीठ आपल्यासाठी सदैव तयार आहे. माझा फोन नंबर, ईमेल ID आपल्याला दिलेला आहे. मला जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास मिळाला, त्यात मला जेवढं शक्य होतं तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मला मिळून 40 मिनटं मिळाले. सांगा, आपले काही प्रश्न असले तर सांगा, विचारा. मध्ये जवळपास आता 6व्या महिन्यामध्ये आपण लागवड केलेली आहे. हो. आणि आता 11वा महिना चालू आहे, म्हणजे जवळपास 5 महिने झालेले आहे. हो. आणि माझी तूर बेडवर आहे. माझं अंतर आहे 6x1 आणि सोल क्रॉप आहे, निवड तुरीचं पीक आहे, मध्ये काहीच नाही. आता ते अंतर मी 6 फूट यावर्षी जे ठेवलं, त्याच्या अगोदर 2 वर्षापर्यंत अंतर होतं 9 फूट. पण परिस्थिती अशी झाली की त्या 9 फुटामध्ये तूर जी म्हणतो आपण भिडायला पाहिजे, जुळायला पाहिजे, तर ती काही जुळल्या गेली नाही. मला असं वाटते त्यावेळेस झाडाची संख्या कमी झाली आणि मला उतारा कमी आला, उत्पन्न कमी आलं एकरी. मागच्या वर्षी जे तुरीचं उत्पन्न आलं ते जवळपास 6 ते 7 क्विंटल आलं, पण त्याच्या अगोदरच्या वर्षी ते 9 क्विंटलपर्यंत गेलं होतं. अर्थात ते वातावरण आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्याला. तर मग मागच्या वर्षी कमी आल्यामुळे मी यावर्षी अंतरच कमी करून टाकलं आणि ते 6 फूट केलं. आता 6 फुटामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ते आता भिडून गेलं. आता तुरीची जी अवस्था आहे ती खड्यावर आहे, फुलावर आहे आणि शेंगावर आहे. त्याची नुकतीच आता फवारणी केली मी, आणि फवारणी जी झाली ती कोरायझनची, म्हणजे तुमचं ते काय म्हणतो आपण तो घटक 18.7% काहीतरी घटक आहे तो. हो. कोरायझनचं आपलं माहीतच आहे, हो. FMC कंपनीचं. आणि एक फंगीसाईड घेतलं. असं 2 जेव्हा वापरलं आणि ती फवारणी झाली, तर फवारणी करताना जो माणूस फवारणी करत होता बॅटरी पंपाने, अक्षरशः त्याला घुसता येत नव्हतं, काही समजत नव्हतं, पाहता येत नव्हतं की आपण कोणत्या याच्याने चाललो आहे आणि कुठून बाहेर निघतो आहे. कारण फवारणी करायला एक माणूस राहत नाही, 2-2 माणसं असतात. आणि जेव्हा त्याला सोबत आपण फवारणी करायला सांगायची तर ते एकमेकाला काही दिसायचे नव्हते. आणि जो खालचा पोर्शन होता तुरीचा मधला, तर त्या मधल्या पोर्शनपर्यंत ती फवारणी जाते आहे नाही जात काहीच कळत नव्हतं. म्हणून हे अंतर माझ्या मते पुन्हा अजून कमी झालं असं वाटते. पण लोकांचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे अंतर बरोबर आहे, अंतर कमी झालेलं नाही आहे, अंतर असंच पाहिजे, जुळलंच पाहिजे, एकमेकाला भिडलं पाहिजे, झाडाची संख्या ही वाढलीच पाहिजे, अन्यथा तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही. तर यावर थोडंसं आपलं जर प्रकाश पडला तर बरं. मी एक सर दुसरं होतं प्लीज. आणि दुसरा प्रश्न आपण जो उपस्थित केला होता तो होता तुरीच्या शेंडे खुडणीचा. तुरीमध्ये मी शेंडे खुडतो 2 वेळा. तर तुरीमध्ये पहिली जी शेंडे खुडणी होते ती टोंगळ्यापर्यंत जेव्हा तुरी येतात म्हणजे 1.5 फुटावर मी पहिला शेंडा खुडतो. आणि शेंडे खुडणी ही फक्त मजुरांनीच करतो. त्याचं कारण आहे सर, त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण शेंडे खुडणी करतो तुरीची, एक हाईट घेऊ, जर समजा आपण एखाद्या यंत्राने केली किंवा आता मशीन्स आले आहेत, त्याचे छोटे छोटे यंत्र आलेले आहेत आणि त्या छोट्या यंत्रांनी आपण ती लेवल तुरीची कापतो. पण शेंडा जो आपण जो कापतो सर, तो 2 फूट 2 इंच 3 इंच 4 इंच त्याला लेव्हल नाही आहे. अलग लक्षात, एक लेव्हल घेऊन तो शेंडा कापतो. आणि जेव्हा शेंडा कापतो तेव्हा तो शेंडा कापताना त्या शेंड्याच्या खालचा जो जी फांदी येते ती सुद्धा त्याच्यात कट होते. म्हणजे मोठे मोठे शेंडे आपल्याला पाहायला मिळतात खाली शेतभर. तर माझ्या मते ते मशीननी शेंडे खुडणी ही चुकीची शेंडे खुडणी आहे. हाताने जो आपण शेंडा खुडतो सर, ऐका, तर ते शेंडे खुडणी फक्त 1 इंच 1.5 इंचापर्यंतच आपण कट करतो. झाड मोठं असू द्या, झाड लहान असू द्या, प्रत्येक झाडाचा शेंडा खुडला जातो.
त्याच्यामुळे माझं असं मत आहे, आपला अभ्यास माहीत नाही मला काय तो, पण माझं असं मत आहे की शेंडे खुडणी ही फक्त हातानेच केली पाहिजे. मागच्या वर्षी मी आणि एक मजूर मिळून मी 6 एकराची शेंडे खुडणी एका आठवड्यात पूर्ण केली, फॉर युअर एक्झाम्पल. आता राहिला हा पहिला शेंडे खुडणीचा प्रश्न. दुसरी शेंडे खुडणी जी मी करतो सर, ती कोणती करतो की जेव्हा झाड जवळपास आपलं कमरे इतकं म्हणतो आपण त्याला, किंवा कमरेच्या वर, म्हणजे 4 फुटापर्यंत जाते किंवा 60 ते 70 दिवसापर्यंत जाते, तेव्हा मी दुसऱ्या शेंड्याची खुडणी करतो. आता हा जो दुसरा शेंडा आपण खुडतो, तो शेंडा जो खुडला जातो तो सांगतो. सर का मला उशीर तर होत नाही ना सर? आले माझ्या लक्षात. बोलू का? आता दुसरी जी शेंडे खुडणी करतो आता- तर पहिल्या शेंड्यापासून ज्या फांद्या निघतात झाडाला, 5-5, 6-6 फांद्या निघतात, त्या प्रत्येक फांद्याची शेंडे खुडणी करतो. पण ती फांदी जी राहते ती मात्र हातभर लांबीची असली पाहिजे, हे माझं मी ठरवतो. हातभर लांबीची म्हणजे कमीत कमी 1.5 फूट. तर 1.5 फूट जर फांदी असेल तर त्याला तिथून कट करतो. म्हणजे एका झाडाला जवळपास आपलं एक झाड जर घेतलं तर 6 ठिकाणी आपण शेंडे खुडल्या आता होते. आता या शेंडा खुडणीबद्दल हां, आपल्या अकोल्यात प्रयोग झालेले आहे, राहुरीला प्रयोग झालेले आहे. तर आर्थिकदृष्ट्या त्याच्यात काही फार मोठी वाढ स्वतः हाताने जर केली, तुम्ही म्हटले ना, हो. स्वतः हाताने जर केली तर तुमच्या उत्पादनात म्हणजे उत्पन्नात 5-10% वाढ होऊ शकते. पण जर तुम्ही मजुरांनी जर केली तर मजुरी द्यावं लागेल तुम्हाला. तर तिथं तुमचं नफ्याचं प्रमाण कमी होतं, म्हणून ते रिकमेंड झालं नाही. परंतु तुम्ही करू शकता 5-10%. पहिला जो प्रश्न होता तुमचा की अंतराचा, मी इथं स्लाईड दाखवली होती एक, या लोकांकडे स्लाईड आहे, ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं, आपलं सोयाबीन 6 ओळी आणि 1 ओळ तुरीची, बरोबर. आता सोयाबीन आंतरपीक जर असेल तुमचं तर तुरीची वाढ थोडी हे होते, पण सलग ज्यावेळेस तुम्ही लावता तर त्यावेळेस तिला मोकळा वाव मिळतो आणि ती वाढते, बरोबर. त्याच्यामुळे ते मिक्स झालं. परंतु जे 180 बाय 1 फूट जे आहे, चांगलं अंतर आहे, काही हरकत नाही. 6 फूट बाय 1 फुटाचं चांगलं अंतर आहे. त्यात आणखीन ही काळजी घेतली पाहिजे, तुम्ही वाण कोणता वापरला. दुसरं, तुमची जमीनची खोली किती आहे आणि तुम्ही पाणी किती देता. तुम्ही पाणी जर जास्त दिलं तर त्याची वाढ होते, जमीन तुमची जर भारी असेल तरी वाढ होते. तुम्ही खत संतुलित नाही दिलं, युरियाच टाकला फक्त आणि दुसरे खतं नाही वापरले तरी त्याची वाढ होऊ शकते. परंतु याला युरिया फार कमी लागतं, त्यामुळं कुठल्याही कडधान्याला देताना इतर पिकासारखा युरिया द्यायचा नाही. एकदाच द्यायचा आणि नंतर मग तुम्ही फवारणीद्वारे द्या, तर वाढ तुमची कंट्रोलमध्ये राहील. शेंडा खुडायचं वगैरे ह्या गोष्टी किरकोळ आहे त्यापुढे, कारण की झाडाची कॅपॅसिटी असते, या झाडाचं ठेवण असते, ते त्याप्रमाणे देतेच ते उत्पन्न, त्याची प्लास्टिसिटी म्हणतो आम्ही, आणि ते त्याप्रमाणेच कार्य करत असतं. तर त्यामुळं तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही स्वतः जर केलं तर त्याच्यात जास्त तुम्हाला फायदा दिसून येईल. परंतु जर मजुराकडून जर केलं तर आर्थिक मिळकत त्यापासून जरा कमी भेटेल शेंडा खोडण्याची. आणि तुमचा वाण कोणता आहे आणि जमीन कशी आहे त्याच्यावर तुमच्या वाढीचं अवलंबून राहील, एकमेकात मिक्स होण्याचं अवलंबून राहील. तर इथं आपण थांबलेलं चांगलं. ठीक आहे.